चर्च एक वेगळी लढाई. आतापर्यंत लढाई तलवारीने लढली. कशाने? तलवारीने लढली. पण एक अशी लढाई आहे की जिथे तलवार काम करत नाही. एक वेगळी लढाई इस्रायल समोर आहे आणि प्रभूला एक वेगळा अनुभव त्यांना द्यायचा. चर्च हे जे राऊंड दिसतोय ना, हा यरिओचा कोट आहे. कसला? आणि त्या टायमाला काही अशा मोठ्या तोफा नव्हत्या. त्या तोफाचा इस्रायल काय करत? बाळ. पण एक आव्हान त्यांना जिंकायचंय. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. बायबल सांगतं का हे जिंकण्यासाठी परमेश्वराने यहोशूआला नियुक्त केलं. कोणाला? कोट हस्तगत करायचं. मग प्रभू म्हटला का तुम्हाला काय करायचंय, तर तुम्ही तुमचा कोश घ्यायचा. काय घ्यायचा? कोणता कोश? कर्णाचा कोश. ज्याच्यामध्ये कोणाची उपस्थिती? तो घेऊन यायचा. आणि तुम्ही तो घेऊन येताना 7 दिवस काय करायचं? आता हे डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहू. ठीक आहे, देवाच्या कृपेने आपल्याकडे तयार आहे. आपण स्टार्ट करू. खूप सुंदर आहे चर्च. त्यांनी जे वाचलं ऐकलं तुम्ही, तो म्हणला कोश घ्यायचा. काय घ्यायचा? कोश घ्यायचा. आणि तुम्हाला हा कोश घेऊन तुमच्या पुढे कोण काय वाजवणार? सगळं बोला, काय वाजवणार? हा कर्णा वाजवण्यात येईल. बाकीचे सर्व सैन्य पुढे चालणार आणि कोश घेऊन चालतील. किती दिवस? 7 दिवस. सगळं बोला, किती दिवस? 7 दिवस. आता यांना माहिती आहे, हे फक्त कोणाला माहिती आहे? यहोशूआ. कोणाला? हो, माझी इच्छा पकडावं. खूप सुंदर आहे. प्रभू कोणाशी बोलला? आणि यहोशूआ म्हणला जोपर्यंत मी सांगत नाही त्या दिवसापर्यंत, त्या म्हणजे दिवस सांगितला नाही त्यांना. प्रेज द लॉर्ड. का प्रभू म्हणतो चेक करायचं? काय करायचं? ज्या दिवसापर्यंत तुम्ही तुम्हाला सांगत नाही त्या दिवसापर्यंत तुम्हाला मुखातून वाणी काढायची पण काय वाचणार? फक्त कर्णा वाजणार. देह बोलणार नाही, फक्त आध्यात्मिक वाणी होणार. प्रेज द लॉर्ड. पहिला लढाई खूप सुंदर आहे. तो म्हणतो का फिरी माराल. काय कराल? तुम्ही फिरी मारताना तोंड किती दिवस? 7 दिवस. पण फक्त काय वाजत? शारीरिक गोष्टी बंद, दैहिक गोष्टी बंद, फक्त आध्यात्मिक ध्वनी येणार. किती राऊंड झाला? आला का रिझल्ट? आता पण रिझल्ट दिलाय. कशाने? कर्णाच्या कोशाने. जिथं पुढे युद्धात हे दिल्याने काय दिला? इथे विजय भेटला का? एका दिवसात रिझल्ट येईल. चला सेकंड राऊंड. किती चक्कर झाले? आला का रिझल्ट? नाही आला. रिझल्ट काही येत नाही. प्रयत्न चालू आहे. कर्णा रोज फुकायचा. रिझल्ट नाही. रिझल्ट नाही. ते काय सांगतोय चर्च? प्रभू म्हणला का तोंड कसे ठेवायचे? ते म्हणतील तर किती चक्रा मारायचे? बोलतील का? लगेच बोलतील. अरे चक्कर मारली काय झालं नाही. तो म्हणला तोंड बोलायचेच नाही. बोलत फक्त कर्णाच बोलत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चेक करतोय चर्च. काय चेक करतोय परमेश्वर? तुमचा भरोसा. प्रेज द लॉर्ड. अशा बाबतीमध्ये कोचमध्ये काय देवाचं? सगळं बोला काय? तसंच या कोचमध्ये काय? कोचमध्ये काय देवाचा? आणि त्यामध्ये अहरोनाची काय आहे? म्हणजे आध्यात्मिकरित्या परमेश्वर सांगतो का ह्याच्यामध्ये माझ्या आज्ञा आहेत, याच्यामध्ये माझा मानणं आहे, याच्यामध्ये अहरोनाची, याच्यामध्ये या कुर्बानमध्ये माझी काय उपस्थिती आहे. जस्ट तुम्ही 1 दिवस करता, 2 दिवस करता, रिझल्ट येत नाही, पण तरी तिसऱ्या दिवशी तुम्ही जाताना तुम्ही भरोसा करताय. काय करताय? सगळं बोला, काय करताय? तुम्ही असलेल्या वचनावर भरोसा करताय. तुम्ही ख्रिस्त शरीरावर भरोसा करताय. तुम्ही तुमच्या समर्पणावर काय करताय? आणि तुम्ही अजूनही जोडू शकता. तुमच्या आराधनेवर तुम्ही भरोसा करताय, तुमच्या प्रार्थनेवर तुम्ही भरोसा करताय. म्हणजे जसा हा कोश घेऊन चालले होते, कोश म्हणजे त्या आध्यात्मिक गोष्टीवर तुमचा भरोसाच आहे.
Praise the Lord. किती लोकांना कळतं? म्हणजे हे जसे कॅरी करतायत ना, हे फक्त चक्कर मारत नाहीये, ते म्हणतो भरोसा करता का याच्यावर? Praise the Lord. आता कोश प्रभू कुठे राहायचा पहिले? जोरात बोल. कोशामध्ये. आता कोश कोण म्हणलं? सगळे मला कोश कोण म्हणलं? वचन कोणात आहे? ख्रिस्त शरीर कोणात आहे? अर्पण कोणात आहे? आता आपणच कोश आहोत. आता आपल्यातच वचन आहे, आता आपल्यातच प्रार्थना आहे. Praise the Lord. रिझल्ट आला नाही तरी काय करतात? एक दिवस ट्राय केलं, रिझल्ट आला का? सेकंड डे ट्राय केलं, भरोसा आला का? रिझल्ट पण सोडला का कोश? भरोसा करतायचे तर हेच मला विजय देणार आहे. जे माझ्या आत देवाचं वचन आहे, जे ख्रिस्त शरीर मी घेतोय, जी प्रार्थना माझ्यावर होती, जी आराधना माझ्यावर होती, हेच मला रिझल्ट देणार आहे.